इकडून इकडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जागा भरण्यासाठी उमेदवार म्हणून नामांकित झालो असल्याने विश्वसाक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानातील श्रद्धा व निष्ठा बाळगीन आणि भारताचे सर्वगुण व एकमतता मी माने. आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, काय पहिली प्रतिक्रिया? आज ज्या गोरगरीब लोकांनी मला सांगितलं होतं की भाऊ तुमचा अर्ज तुम्ही दाखल करा आणि गेल्या 28 तारखेपासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर मला रोज लोकांचे फोन येत होते, भाऊ तुम्ही अर्ज का भरला नाही, भाऊ तुम्ही अर्ज का भरला नाही. तर मी आज त्यांच्या आग्रहाच्या जास्त आग्रह असल्यामुळे मी आज अर्ज त्यांचा दाखल केला आणि माझा खूप यावेळेस आनंद होतो, कारण की सर्व गोरगरीब जनतेचे मला सर्वांचे फोन येतात की भाऊ तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही सर्व लोकांना भेटणं आमचं चालू आहे आणि काम तुम्ही कुठेही असो आमचं तुम्हाला आमच्या गावात यायचंही काम नाही, आमचं काम आमच्या पद्धतीने खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. आम्ही सो खर्चानं फिरतोय आणि तुम्हाला निवडून आणण्याची जबाबदारी ही तुमची नसून ही गोरगरीब सामान्य जनतेची ही जबाबदारी आहे. आपण कुठल्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवणार? मी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा माझं इलेक्शन मी याविरुद्ध लढणार आहे. आणि दुसरा माझा जो मुद्दा आहे हा विशेष म्हणजे की शेतकरी जो आत्महत्याग्रस्त हा जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि या ठिकाणी शेतकरी सुखी झाला पाहिजे यासाठी मी ही निवडणूक लढतोय. या जिल्ह्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी मी ही निवडणूक लढतोय. या गोरगरीब जनतेला प्रत्येक ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सेवा मिळाली पाहिजे. प्रत्येक विषयाची केंद्राच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्येत लोकांना कुठे जास्त भरकटाचं काम पडलं नाही पाहिजे, त्यासाठी मी ही निवडणूक लढतोय आणि त्यासाठी मला ही जनता लढवती.